चला आपण मटकीची मस्त चमचमीत अशी भाजी करूयात. डबा असू द्यात किंवा ताट, भाजी होईल खल्लास. कारण घरची तर अगदी तुमचं कौतुक करताना थकणार नाहीत, जर तुम्ही घरच्यांना ही भाजी करून खाऊ घातली. अगदी बोटं चाकत ही भाजी खातील. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इथे एक कांदा घेतलेला आहे. आपण कांदा मस्त बारीक असा चिरून घेतला. त्यावर चमचाभर आपल्याला तेल घालायचं. मस्त गुलाबीसर रंग कांद्याला येऊ द्यायचा आहे आणि कांदा छान गुलाबीसर रंग याला आला की यामध्येच आपल्याला सुकं खोबरं घालायचं. त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि ते सुद्धा मस्त भाजून घ्यायचं. सोबतच लसूण पाकळ्या आणि आलंसुद्धा घालायचं आहे. सर्व छान मस्त खमंग असं भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा भाजून घ्यायची आहे. आता हे सर्व भाजून झाल्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. सोबतच धना पावडर, गरम मसाला, हळद आपल्याला घालून घ्यायची आहे. तसंच जिरे आणि कढीपत्तासुद्धा. आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आणि मस्त छान वाटण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आणि लाल तिखट चवीनुसार घ्यायचं. त्यामध्ये पाणी टाकायचं. ही फार जुनी पद्धत आहे, यामुळे भाजीला छान रंग येतो. आता तयार केलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचं. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. सोबतच कढीपत्ता आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यावर झाकण ठेवायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे. आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार गरम पाणी घालायचं आणि मस्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी प्रमाणासहित मिळून जाईल. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पहा, अगदी वाफेवर चमचमीत मटकीची भाजी तयार झाली. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा.